तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग भरती व नवीन पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. तर बघा, नवीन जी काही पोलीस भरती आहे तर ती 20,000 जागांसाठी कधी सुरू होणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागमध्ये किती जागांची भरती होणार आहे, कधीपासून सुरू होणार आहे, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे माहिती. त्याच्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओला बघा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला अशाच प्रकारच्या भरत्यांसंदर्भात नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे समोर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी की 5,000 नव्या पदांना मंजुरी या ठिकाणी बघू शकतात. आरोग्यमंत्री आबिटकर यांची माहिती. आता बघा नेमकी अपडेट काय आलेली आहे. तर बघा, अगोदर तुम्हाला आरोग्य विभाग भरती संदर्भात अपडेट देतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी पोलीस भरती 20,000 पदांची माहिती देतो की जाहिरात कधी येणार आहे. तर बघा, आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी 5,000 नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल. तसेच या ठिकाणी डॉक्टर दिनाच्या मुहूर्तावर 1,400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आणखीन 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बुधवारी दिलेली आहे. आता बघा, पॉईंट असा आहे की या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळंच या ठिकाणी ही माहिती समोर आलेली आहे. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे जी काही आरोग्य विभाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जागांसाठी भरती निघत असते. त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुमच्यासाठी हे की जी काही भरती आहे त्याच्यामध्ये तुमच्यासाठी ते शिपाईचं पद आहे आणि शिपाई पद या ठिकाणी याच्यासाठी तुमची परीक्षा घेतली जाते डायरेक्टली. ही भरती अतिशय चांगल्या पद्धतीने व सोप्या पद्धतीने तुमच्याकडून घेतली जात असते. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे 5,000 जागांची ही जी काही भरती आहे ती लवकरच आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी तयारीतच राहायचं आहे. आता पॉईंट असा आहे की 20,000 जागांची पोलीस भरती कधी या ठिकाणी जाहिरात पाहायला भेटेल. तर बघा, जे काही नुकतेच लागलेले विद्यार्थी आहे तर त्यांची या ठिकाणी जवळपास ट्रेनिंग सेंटरवरती त्यांना पाठवण्याचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग सेंटरवरती बोलवण्यात आलेलं आहे. मग महत्त्वाचं हे की आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि रिकाम्या जागांची माहिती मागवण्यात आलेली आहे पोलीस दलाच्या. त्याच्यामुळं नवीन भरती ही काही आहे तर पावसाळ्यात भरती घेणं शक्य नाही आहे, कारण ग्राउंड पूर्ण चिखलाने भरलेलं असतं. तर त्याच्यामुळे तुमचं जे काही या ठिकाणी ग्राउंड होणार आहे तर ते दिवाळीच्या नंतर, आणि जाहिरातसुद्धा तुम्हाला दिवाळीच्या नंतर म्हणजे दिवाळीच्या जवळपासच पाहायला भेटणार आहे. तर दिवाळीच्या जवळपास 20,000 जागांसाठी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. जे विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये लागले नाही, काही नवीन विद्यार्थी, त्यांनी आतापासून तयारी करायची आहे. काही विद्यार्थी जाहिरात आल्यावरती प्रॅक्टिस करता आणि मग ते प्रॅक्टिस करतच राहता आणि भरती होणार आहे. जे आतापासून जे अगोदर तयारी करायला लागलेले विद्यार्थी असतात ते भरती होता. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की आपल्याला एकाच गोष्टीचं यामध्ये लक्ष ठेवायचं आहे की तुम्हाला भरती या ठिकाणी मेगा भरतींची सुरुवात झालेली आहे. आरोग्य विभाग असो किंवा सरळ सेवा भरती असो किंवा या ठिकाणी तलाठी भरती, सगळ्याच भरतींच्या जागा या ठिकाणी जवळपास तयारीमध्येच आहे की जवळपास आपल्याला जाहिराती पाहायला भेटतील. आणि म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी तयारी आतापासूनच करायची आहे. तुमची पोलीस भरती असो किंवा वनरक्षक भरती असो किंवा दारूबंदी पोलीस असो, सगळ्याच भरतींची आतापासूनच तुम्हाला तयारी करायची. तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल. दिवाळीला तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला भेटेल. आरोग्य विभागाच्या भरतीची सुद्धा जाहिरात तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे 5,000 जागांसाठी. त्याच्यामुळं जोरात तयारी करा, अभ्यास करा, ग्राउंडची प्रॅक्टिस सध्या बंद ठेवा, कारण पाणी सुरू आहे. तुम्ही जर या ठिकाणी घोड्याची जरी प्रॅक्टिस केली तरी चालेल. ठीक आहे. आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. आता कोण या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय आणि कोणाला कोणती भरती द्यायची आहे कमेंटमध्ये सांगा. मागच्या भरतीमध्ये काय झालं. आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. काही अडचण असेल पोलीस भरती संदर्भात, तलाठी संदर्भात, दारूबंदी किंवा या ठिकाणी वनरक्षक भरती संदर्भात किंवा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभाग भरती संदर्भात, तर कमेंटमध्ये विचारा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.